हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे या वर्षातील शेवटची एकादशी आणि 2025चा शेवटचा बुधवार. तर एकादशीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल. ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी लिंकवर क्लिक करा आणि खरेदी करा. स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्यांचे दोष घालवण्याचे सामर्थ्य फक्त भागवत ग्रंथात आहे. आणि आज आहे पुत्रदा एकादशी. प्रत्येक एकादशीला भागवत ग्रंथाचे पारायण बऱ्याच ठिकाणी केले जातात आणि त्याचे अनुभव देखील खूप छान आलेले आहेत. शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले. भगवान विष्णूंची कन्या म्हणजे एकादशी होय. जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच असते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते. आज भागवत एकादशी आहे. आजच्या दिवशी पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपल्या दिंडोरी केंद्रामध्ये श्री स्वामी गुरुमाऊली यांनी संपादित केलेला 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे. या सेवेमुळे हाती घेतलेल्या सर्व कामात यश मिळून शौर्य वाढते, सर्व अखंड विजय मिळतो, पितरांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच तुमच्या घराण्याची मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरी करावाच करावा. या ग्रंथाच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दुःख, दैन्य, सुकृत, ऋण, वैर, तळतळाट, क्रियामान यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट, सुख, समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची अखंड कृपा होते. श्री भगवान विष्णूंची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र नक्की पठण करावे. तसेच लक्ष्मीनारायणास गोडखिरीचा नैवेद्य दाखवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की वर्षातून एकूण 24 एकादशी येतात आणि ह्या भगवान विष्णूंच्या कन्या आहेत. तसंच ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी एकादशीची सेवा नक्की करावी. यामुळे पुत्र प्राप्ती लवकरात लवकर होते. म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाहीत त्यांच्यासाठी एकादशीची सेवा ही खूप छान आहे. आणि दादासाहेबांनी देखील बऱ्याच हितगुजामधून ही माहिती सांगितलेली आहे. श्रीकृष्णाच्या म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आणि ते तीर्थ त्याच जोडप्याने घ्यायचं. बऱ्याच एकादशी लोकांनी केलेले आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट अनुभव लोकांना आलेले आहे. तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घेऊन बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला काय फरक पडला ते. आपण मोठमोठे डॉक्टर करतो, खूप पैसा खर्च करतो आणि बऱ्याच वेळा निराशा पदरी येते. तर तुम्ही ही एकादशीची सेवा करून बघा आणि ते संतान प्राप्तीची सेवा आहे ती. तर तुम्ही ती नक्की करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. 2025चा शेवटचा दिवस आणि ही या वर्षीची शेवटची एकादशी. एकादशी म्हणजे फक्त उपवासच नाही तर मन, विचार, कर्म शुद्ध करण्याचा दिवस आहे. या पवित्र दिवशी नामस्मरण, साधी सेवा आणि सकारात्मक संकल्प करा. भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील. तुम्हा सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षात नकळत झालेल्या चुका आजच्या एकादशीला भगवंताच्या चरणी अर्पण करूया. नवीन वर्षात शांती, आरोग्य आणि समाधान आपल्या आयुष्यात नांदो हीच प्रार्थना. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.